नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आणि आपल्या शौर्य करिअर अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून आपण दररोज 10 प्रश्न चालू घडामोडीच्या संदर्भात घेऊन येत असतो आणि हे प्रश्न टॉपच्या घटकासंदर्भामध्ये आपण देत असतो। आणि त्यासाठी सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा हे लेक्चर्स, आणि याला कमेंट देखील करा। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या सेशनमध्ये आपल्याला काय करायचं आहे, आज कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या सर्व आपण बघणार आहोत। त्यासाठी पहिला प्रश्न काय म्हणतोय ते एकदा बघूयात। सर्वजण लक्ष द्या, पहिल्या प्रश्नामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो, IIT दिल्ली ही जी म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीची जी काय इन्स्टिट्यूट आहे जी दिल्लीला स्थित आहे, आणि इथे असं म्हटलं आहे की QS एशिया युनिव्हर्सिटी रँक प्रसिद्ध झालेला आहे। आणि हा जो QS एशिया युनिव्हर्सिटी रँकिंग आहे 2025ला, म्हणजे नुकतंच ते प्रसिद्ध झालं आहे। आणि लंडन या शहराचा त्याच्यामध्ये हस्तक्षेप असतो किंवा तो करता धरता देश म्हणून ओळखला जातोय। आणि हा जो आता रिपोर्ट आहे किंवा ही जी रँकिंग आहे, तर या रँकिंगमध्ये दिल्ली ही जी इन्स्टिट्यूट आहे, या दिल्ली इन्स्टिट्यूटला कितवी रँक मिळाली असं तुम्हाला सांगायचं आहे। इथे ऑप्शनमध्ये थोडंसं माझ्याकडून थोडीशी मिस्टेक झाली। ते या इन्स्टिट्यूटला किंवा या इन्स्टिट्यूटचं जे काय रँक आहे ती 59 आहे विद्यार्थी मित्रांनो। कारण 100 विद्यापीठांच्या यादीमध्ये किंवा पहिल्या 100 विद्यापीठांच्या यादीमध्ये भारताच्या 7 युनिव्हर्सिटी ज्या आहेत त्या युनिव्हर्सिटी यामध्ये आलेल्या आहेत, म्हणून हा एक महत्त्वाचा मुद्दा ठरतो। आणि दिल्ली IIT इन्स्टिट्यूट आहे ती, आणि दिल्ली युनिव्हर्सिटी जर तुम्ही म्हटलं दिल्ली युनिव्हर्सिटी तर ती 95व्या नंबरवरती, किती नंबरवरती आहे, 95व्या नंबरवरती आहे। आणि IIT मुंबई देखील पहिल्या 100 मध्ये, म्हणून ते पण लक्षात राहू द्या, या गोष्टी महत्त्वाच्या इथे ठरतील। आपण थोडंसं पुढे जाऊयात विद्यार्थी मित्रांनो। बघा, चीनने अलीकडे अमेरिकेकडून किंवा अमेरिकन वस्तूंवरील किती टक्के अतिरिक्त कर स्थगित केलेला आहे किंवा रद्द केलेला आहे ते सांगायचं आहे तुम्हाला। तर प्रामुख्याने 24% जो काय कर आहे हा कर त्यांनी रद्द केला आहे। आणि हा जो कर आहे मित्रांनो, हा 1 वर्षासाठी त्यांनी रद्द केला आहे। किती वर्षासाठी रद्द केला आहे? 1 वर्षासाठी रद्द केला आहे। या अगोदर काय सिनेरिओ झाला होता बघा, तर अमेरिकेने जे काय चायनाच्या वस्तू आहेत त्यावरती 100% कर लादला, आणि चायनाने पण नंतर त्याला काउंटर करण्यासाठी 100% कर लादला। आणि मग शेवटी असं ठरलं की बाबा आता आपण 24% जो काय कर आहे हा आपण कर रद्द केला पाहिजे, आणि तो 100% ऑलरेडीच रद्द झालेला होता। भारतातील कोणते राज्य स्टारलिंक संस्थेबरोबर करार करणारे भारतातलं पहिलं राज्य ठरलेलं आहे, तर ते महाराष्ट्र आहे विद्यार्थी मित्रांनो। म्हणून ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे। आणि स्टारलिंक काय आहे, तर स्टारलिंक ही एक कंपनी आहे, आणि जी कंपनी काय प्रोव्हाइड करते तर इंटरनेट प्रोव्हाइड करते, इंटरनेट प्रोव्हाइड करण्याचं काम करते। आणि ही जी कंपनी आहे ही इलॉन मस्क जे आहेत या इलॉन मस्कची ती कंपनी आहे, लक्षात राहू द्या। कळालं सर्वांना? आणि महाराष्ट्राने या कंपनी बरोबर करार केलाय, आणि त्यासाठी काय होणार आहे तर आपल्या महाराष्ट्रामधील जो काय आदिवासी भाग आहे किंवा जो काय दुर्गम भाग आहे, हा सगळा जो काय भाग आहे हा इंटरनेटच्या अंमलाखाली येणार आहे, किंवा समुद्र किनारपट्टीमध्ये जिथे इंटरनेटची फार आवश्यकता आहे अशा भागामध्ये प्रामुख्याने काय होणार आहे तर इंटरनेटचा जो काय प्रसार आहे तो होणार आहे। आणि त्यानंतर बघा, महाराष्ट्र विषाणू संस्था जे काय आहे, महाराष्ट्र विषाणू संस्थेच्या स्थापनेचा निर्णय कोणत्या वर्षी घेण्यात आला असं म्हटलंय त्यांनी, तर 2025ला विद्यार्थी मित्रांनो घेण्यात आला। आता इथे काय आहे हे एकदा समजून घ्या तुम्ही। 2025ला ही जी महाराष्ट्र विषाणू संस्था आहे ही का स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला, कारण ती एकदा व्यवस्थित समजावून देतो तुम्हाला, लक्ष द्या। राष्ट्रीय विषाणू संस्था म्हणून एक आहे बघा, राष्ट्रीय विषाणू संस्था,
राष्ट्रीय विषाणू संस्था, आणि ही राष्ट्रीय विषाणू संस्था कुठे आहे तर बऱ्याच जणांना माहिती असेल पुण्यालाच आहे, पण ही नॅशनल लेवलवर काम करते विद्यार्थी मित्रांनो. आलं लक्षात. त्याला इन शॉर्ट आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरिओलॉजी. आणि व्हायरिओलॉजी ही जी संस्था आहे ही पुण्याला आहे. आणि आरोग्याच्या संदर्भामधले जे काय महत्त्वाचे निर्णय आहेत किंवा जे काय विषाणूच्या संदर्भामधून रोगांचा प्रसार होतो किंवा विषाणूंचा अभ्यास करण्यासाठी या संस्थेची निर्मिती झालेली. आणि ही संस्था रोज न्यूजमध्ये होती जेव्हा कोरोना आला होता त्या दिवशी, बरोबर आहे की नाही. तर अशा ज्या काय घटना आहेत या आपल्याला निदर्शनात येतात मित्रांनो. तर याच धर्तीवर महाराष्ट्रामध्ये, म्हणजे महाराष्ट्राची संस्था असावी, ही तर संपूर्ण भारताची जरी पुण्यामध्ये असली तरी देखील, म्हणून आपण काय केले तर महाराष्ट्र विषाणू संस्था जी आहे ही महाराष्ट्र विषाणू संस्था निर्माण व्हावी म्हणून त्यासाठी 2025 मध्ये मंजुरी दिली. ओके, म्हणून हा एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी ठरतो. आणि या संस्थेसाठी जवळपास जी मंजुरी हे मानधन आहे ते 60 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत. आणि 60 कोटीच्या माध्यमातून ही जी महाराष्ट्र विषाणू संस्था आहे ही संस्था निश्चितच इथे निर्माण होणार आहे. म्हणून हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आपण पुढे जाऊयात. प्राणी कोश नावाचा एक कोश आहे बघा, संग्रह आहे. आणि हा संग्रह खालीलपैकी कोणत्या लेखकाचा आहे असं विचारतील तुम्हाला. आणि ज्यांचं पाठीमागेच एकदा म्हणजे निधन झालेलं आहे, ज्यांचं नाव आहे मारुती चित्तमपल्ली. आणि मारुती चित्तमपल्ली यांना खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखलं जात आहे तर त्यांना आपण वनश्री असं देखील म्हणतो, किंवा बघा अरण्य ऋषी असा पण शब्दप्रयोग केला जातो. अरण्य ऋषी असा पण शब्दप्रयोग केला जातो. ओके, यांना निसर्गाचा खूप अभ्यास आहे. आणि या प्राणीशास्त्रामध्ये जवळपास 450 नवीन प्राण्यांचे जे काही शब्द हे शब्द तिथे येणार आहेत. त्यांचा अभ्यास, त्यांचा अधिवास, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तिथे तुम्हाला बघायला मिळणार आहेत. आणि यांचंच एक पुस्तक होतं ज्याला पक्षी कोश असं म्हटलं गेलंय. याच्या अगोदर हा पक्षी कोश अस्तित्वात आला होता. या पक्षी कोशाचा अभ्यास करण्यासाठी दीर्घ कालावधी लागला त्यांना. 12 वर्ष त्यांनी अभ्यास केला पक्ष्यांचा. आणि वेगवेगळे जे काही पक्षी आहेत हे पक्षी या पुस्तकामध्ये समाविष्ट करण्यात आले. आणि या प्राणी कोशाचा अभ्यास करण्यासाठी त्यांना 6 वर्ष खर्च करावे लागले. विचार करा मित्रांनो की हा किती गाढा अभ्यास असेल या माणसाचा. आणि निश्चितच यांना महाराष्ट्र शासनाने देखील विविध पुरस्काराने सन्मानित केलेला आहे. आणि हा पण एक महत्त्वाचा मुद्दा ठरतोय. लक्षात आलं. 5 नोव्हेंबर जी आहे ही 5 नोव्हेंबर यांची म्हणजे जन्मतारीख आहे, लक्षात राहू द्या. हा एक महत्त्वाचा मुद्दा बनेल इथे. आणि त्यानंतर अलीकडे भारताने कोणत्या देशाबरोबर संरक्षण क्षेत्रामध्ये करार केलाय तर तो जो देश आहे तो आहे इस्रायल. मित्रांनो, सर्वांना माहिती आहे इस्रायल हा जो देश आहे हा देश संरक्षण क्षेत्रामध्ये खूप आघाडीवर देश आहे. कारण हे बऱ्याच जणांना परिचयाचं असतं बऱ्यापैकी तरी, कारण इस्रायलकडे अत्याधुनिक शस्त्रांचा जो काय साठा आहे तो मोठ्या प्रमाणात आहे. म्हणून हा एक इथे महत्त्वाचा मुद्दा होतो की भारत इस्रायल जो काय संरक्षण करार आहे हा संरक्षण करार 2025चा आहे. म्हणून हा लक्षात राहू द्या. ओके, भारत इस्रायल संरक्षण करार. आता पुढे बघा, जम्मू काश्मीर हे जे राज्य आहे आपलं, हा जो केंद्रशासित प्रदेश आहे, राज्य म्हणता येणार नाही तर केंद्रशासित प्रदेश जो आहे, तर या जिल्ह्यामध्ये एक ऑपरेशन छत्रू नावाचं एक ऑपरेशन इथे राबवलं जात आहे. तर ते कोणत्या जिल्ह्यामध्ये राबवलं जात आहे ते सांगायचं आहे तुम्हाला. तर त्याचं हे आहे बघा, त्याचा जो जिल्हा आहे तो किशतवाड नावाचा जिल्हा आहे. किशतवाड लक्षात राहू द्या. आणि ही ऑपरेशन जे काय हे आहे ऑपरेशन छत्रू जे आहे हे का राबवलं जात आहे असं पण विचारलं जाईल. तर त्याचा उद्देश आहे दहशतवादी विरुद्ध किंवा दहशतवादा विरुद्ध मोहीम
असं त्याचं ही मोहीम आहे आणि या मोहिमेसाठी प्रामुख्याने हे जे ऑपरेशन आहे हे ऑपरेशन करण्यात आलेलं आहे. आता पुढे बघा, नासा नावाची संस्था आणि इस्रो नावाची संस्था या दोन्ही संस्था म्हणजे एकत्र आल्या आणि यांनी एक जॉईंट इनिशिएटिव्ह चालू केला आहे आणि संयुक्तपणे तयार केलेले पृथ्वी निरीक्षण उपग्रह जे आहे त्या मोहीम जी आहे त्या उपग्रहाचं नाव काय ते तुम्हाला विचारलं जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, त्या उपग्रहाचं नाव आहे निसार नाव आहे. काय नाव आहे? निसार. आता नासा ही जी संस्था आहे ही जगामध्ये खूप प्रसिद्ध संस्था आहे आणि जी अमेरिकेची आहे आणि त्याचबरोबर इस्रो ही जी संघटना आहे ही भारताची आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, मला तुम्ही सांगा की हे जे निसार आहे या निसार ह्याच्या सॅटेलाइट विषयी माहिती असेल तर मला कमेंट करून सांगा तुम्ही, नाही तर मग मला सांगावं लागेल. तर काय आहे माहिती आहे का, लक्षात घ्या, या निसार उपग्रहाच्या माध्यमातून ओके काय केलं जाणार आहे की जे काय हवामानाच्या संदर्भामध्ये माहिती आहे, त्यानंतर परत हवामान बदल असेल किंवा मग इतर ज्या काय गोष्टी आहेत, पृथ्वीचं विविध ठिकाणाचं दुर्गम ठिकाणाचं निरीक्षण असेल, या सगळ्या गोष्टी इथे केल्या जाणार आहेत. याचा फुल फॉर्म आहे नासा अँड इस्रो सिंथेटिक ॲप्टर रडार नाव आहे त्याचं. ठीक आहे, या पद्धतीचं हे काय आहे तर एक सॅटेलाइट आहे. म्हणून हे सॅटेलाइट लक्षात राहू द्या कुणाचं आहे म्हणून, फार काय खोल जायची गरज नाही. जगातील पहिले कॅशलेस राष्ट्र म्हणून कोणाची इथं हे झालेली म्हणजे नियुक्ती झालेली ते तुम्हाला सांगायचं आहे. म्हणून हा एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी होतो, म्हणून सर्वजण लक्ष द्या. तर त्या राष्ट्राचं नाव आहे स्वीडिश नाव आहे. काय नाव आहे त्याचं? स्वीडिश आहे. आणि हे जे स्वीडिश आहे या स्वीडिश नाही सॉरी ते स्वीडन ओके स्वीडिश नागरिकांना म्हटलं जाणार आहे. जसं भारत आपण या नागरिकांना भारतीय म्हणतो, तर हे स्वीडन नावाचा देश आहे आणि या स्वीडन नावाच्या देशाने एक ॲप तयार केलं होतं. बघा, हे जे ॲप आहे हे 2012ला तयार केलं होतं आणि त्यांनी असं ठरवलं होतं की आता आपल्या देशामध्ये स्विश नावाच्या ॲपच्या माध्यमातून सगळे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन होतील, असा एकंदरीत मुद्दा निदर्शनास आला होता आणि हे खूप महत्त्वाचं असलेलं आपल्याला बघायला मिळेल. पुढे कर्नाटक आणि त्याच नंतर बघा कर्नाटक स्किल युनिव्हर्सिटी कर्नाटकमध्ये कुठे स्थापन करण्यात आलेली ते सांगायचं आहे तुम्हाला. तर त्याचं करेक्ट ऑप्शन असणार आहे की संदूर या भागामध्ये स्थापन करण्यात आलेली. आणि संदूर हे जे ठिकाण आहे हे बल्लारी नावाचा जिल्हा आहे तिथे, तर त्या जिल्ह्यामध्ये हे प्रामुख्याने बघायला मिळेल. आणि स्किल युनिव्हर्सिटी आहे. स्किल युनिव्हर्सिटी म्हणजे काय मित्रांनो, तर ज्या युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून इथे कौशल्याच्या आधारावर काही शिक्षण दिलं जाणार आहे आणि हे विशेष या ठिकाणी महत्त्वाचं असलेलं आपल्याला बघायला मिळेल. ओके, तर असे जे काही प्रश्न आहेत हे सर्व वन लाइनर स्वरूपाचे हे प्रश्न तुम्हाला चांगले करायचे आहेत. कारण शक्यतो कसं आहे की परीक्षेला वन लाइनरच विचारलं जातं आणि विनाकारण मग डीप मध्ये जाण्याची गरज पडत नाही आहे. हे फॅक्च्युअल डेटा आहे. दररोज आपण हा आजचाच डेटा आहे मित्रांनो, 6 नोव्हेंबरचाच डेटा आहे, म्हणून हा व्यवस्थित कव्हर करा चांगल्या पद्धतीने. या ठिकाणी आपण थांबूयात आणि उद्या परत भेटूयात. तत्पूर्वी स्वतःची काळजी घ्या आणि चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. अभ्यासाला नियोजन असणं खूप गरजेचं असतं मित्रांनो. तर ठीक आहे, बेस्ट ऑफ लक तुम्हाला तुमच्या भावी आयुष्याच्या वाटचालीसाठी. ठीक आहे.